शेतकरी बंधूंनो, अद्रक असेल, हळद असेल, मिरची असेल, जर सतत पाऊस पडत असेल आणि सतत पाऊस पडल्यानंतर आपल्या झाडांची मर होत असेल तर समजून घ्यायचं की आपल्या जमिनीमध्ये फिजिओरम विल्ट असेल, फायटोप्थेरा असेल, पीटीएम असेल, या बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी सुरू झाला। बुरशीचे जे जमिनीतील स्पोर्स असते त्याला आपण मराठीत बीजाणू म्हणतो की त्या बीजाणूमधून त्या ठिकाणी बुरशी तयार होते आणि त्यामुळं आपल्या झाडाची मर व्हायला सुरुवात होते। शेतकरी बंधूंनो, याचं मुख्य कारण हेच की ज्यावेळेस पाऊस पडतोय तर पाऊस पडल्यानंतर जमिनीमधील अर्धवट कुजलेले जे काय सेंद्रिय घटक असेल, ज्यामध्ये झाडाचा पालापाचोळा असेल किंवा खूप काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गव्हाचं काड वगैरे असेल की जे जमिनीमध्ये आपण अर्धवट कुजलेलं शेणखत टाकलेलं असेल तर हे कुजण्याऐवजी सडायला लागतं। मुळात शेतकरी बंधूंनो, पूर्वी जर बघितलं आपण तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असल्यामुळं जमिनीत हे जे सेंद्रिय घटक पडलेले असायचे तर हे आपोआप त्या ठिकाणी कुजून जायचे। म्हणजे एकंदरीत जमिनीमध्ये सर्व प्रकारचे जे काय सूक्ष्मजीव असेल, मित्रबुरशी असेल, हे असल्यामुळं जमिनीतील सेंद्रिय घटक त्या ठिकाणी कुजून जायचे आणि त्यापासून आपल्याला कंपोस्ट खत मिळायचं। पण आजकाल काय झालं की आपण जमिनीमध्ये बुरशी तयार झाली तर लगेच बुरशीनाशक घेऊन त्या ठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीतील मित्रबुरशीची त्या ठिकाणी हानी होते, मित्र बॅक्टेरियांची हानी होते आणि त्या ठिकाणी बुरशीचा सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात कंट्रोल होतो। पण कालांतरानं जमिनीमध्ये बुरशीनाशक सोडून त्या ठिकाणी जमिनीतील जी बुरशी आहे तिचा रेजिस्टन्स पॉवर वाढल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट भेटत नाही। मग शेतकरी बंधूंनो, आपल्याला याला कायमस्वरूपी उपाय काय करायला पाहिजेत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण शेतामध्ये कुजलेलं शेणखत टाकून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायला पाहिजेत आणि जमिनीमध्ये जर आपण सूक्ष्मजीव जर त्या ठिकाणी देत राहिलो, म्हणजे बॅक्टेरिया देत राहिलो किंवा मित्रबुरशी देत राहिलो तर जमिनीमध्ये आपल्याला ज्या समस्या पाऊस पडल्यानंतर उद्भवतात, जेणेकरून आपल्या शेतामध्ये जास्त पाणी साचेल, त्या ठिकाणी बुरशी लागते। त्याचं कारण हे की जमिनीमध्ये पाणी साचल्यानंतर जमिनीतील ऑक्सिजन लेवल कमी होते, त्या ठिकाणी जमिनीतील सेंद्रिय घटक कुजण्याऐवजी सडायला लागतात। त्या ज्या ठिकाणी सडायला लागले त्या ठिकाणी हानिकारक बुरशी तयार होते। मग त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपण चांगल्या प्रकारचे सूक्ष्मजीव द्यायला पाहिजेत। मग चांगल्या प्रकारचे म्हणजे काय तर मार्केटमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला 4 प्रकारचे बॅक्टेरिया भेटतात, ज्याला आपण सूक्ष्मजीव, मराठी इंग्लिश हे शब्द आपण त्या ठिकाणी मिस्टेक होतं, शेतकऱ्यांना समजून घ्या। तर शेतकरी बंधूंनो, त्या ठिकाणी मार्केटमध्ये पावडर बेस येते ज्याच्यामध्ये सर्वात त्याचा काउंट्स कमी असतो। बॅक्टेरिया ह्या काउंट्समध्ये मोजल्या जातात। तर साधारण जे 1 किलोच्या पॅकिंग येतात त्याच्यामध्ये काउंट्स कमी असतो, ते आपल्याला मल्टिप्लाय करण्यासाठी ताक, गुळ वगैरे स्लरी करावं लागते। तर या ठिकाणी शेतकरी बंधूंनो, मार्केटमध्ये त्याहीपेक्षा डेक्सोसबेस नावाचा टेक्निकल वापरून त्या ठिकाणी त्या बॅक्टेरियामध्ये तुम्हाला मल्टिप्लाय करण्यासाठी फक्त पाण्यामध्ये 4-5 तास भिजू जर घातल्या तर खूप काही लाखो प्रमाणात त्या ठिकाणी अब्जामध्ये बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात। म्हणजे एकंदरीत बॅक्टेरिया ह्या जमिनीमधील जे काय बुरशी असेल, हानिकारक बुरशी असेल, अगोदर सांगितल्याप्रमाणे फिजिओरम विल्ट, फायटोप्थेरा, पीटीएम, ह्या ज्या हानिकारक बुरशी आहेत तर या बुरशीवर उपजीविका करून ट्रायकोडर्मा ही त्या बुरशीला नियंत्रणात आणते। त्यासोबत शेतकरी बंधूंना आपल्याला सोडोमोनस सोडायचं असतं। सोडोमोनस म्हणजे यामध्ये जे काय सूक्ष्मजीव आहे तर यामध्ये ही बॅक्टेरिया आहे, ही बुरशी आहे, तर हे सूक्ष्मजीव जमिनीमधील यांच्या शरीरातून जे काही एन्झाईम बाहेर पडतात त्यामुळं बुरशी नियंत्रण होते। त्यासोबतच शेतकरी बंधूंना आपल्याला उन्नीचाही प्रादुर्भाव असतो, त्या ठिकाणी आपण रासायनिक कीटकनाशके सोडून जमिनीतील गांडुळांची हानी होते। तर आपल्याला जमिनीतील जर उन्नी कव्हर करायची असेल तर त्यासाठी आपण व्हिबियम, म्हणजे यामध्ये व्हर्टिसलिम, बिवेरिया, मेटारायझम अशा 3 प्रकारचे बुरशी येतात की जेणेकरून जमिनीमध्ये ज्या काय हानिकारक बुरशी असेल तर त्या बुरशींना या बुरशीपासून बुरशीजन्य रोग होऊन ती बुरशी त्या ठिकाणी ती कीड त्या ठिकाणी कवर होते की जेणेकरून जमिनीमध्ये जर उन्नी असेल तर उन्नीला या बुरशीपासून रोग होऊन ती उन्नी त्या ठिकाणी कवर होते। या अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ह्या चांगल्या क्वालिटीचे डेक्सोसबेसमधले जर बॅक्टेरिया वापरल्या तर याचा काउंट्स हा अब्जामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला जे साधारण पावडर बेसमधलं घ्यायचं, मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा काउंट्स याच्या खूप काही म्हणजे 50-60 पट कमी असतो। त्या ठिकाणी आपल्याला ह्या बॅक्टेरियांचा रिझल्टही चांगला भेटेल। जमिनीतील या ठिकाणी ट्रायकोडर्मा असल्यामुळे जे अर्धवट कुजलेलं शेणखत असेल, काडी कचरा, पालापाचोळा असेल, तो सुद्धा कुजून जाईल आणि एकंदरीत त्यापासून आपल्याला सेंद्रिय घटक, कंपोस्ट घटक खत तयार होईल आणि आपल्या पिकांची होणारी हानीसुद्धा आपल्याला टाळता येईल। तर शेतकरी बंधूंनो, त्यासाठी आपण नक्कीच डेक्सोसबेसमधील बॅक्टेरिया यूज करा। खूप काही शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं बॅक्टेरिया यूज केल्यामुळे त्या ठिकाणी
यांच्यावरचा विश्वास उडतोय. तर शेतकरी बंधूंना आपण जर चांगल्या क्वालिटीच्या बॅक्टेरिया किंवा मित्रबुरशी जर घेतल्या तर नक्की आपल्याला रिझल्ट भेटेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. थँक्यू. जय शिवराय.